इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. सुरुवातीला नाशिक शहरात आणि नंतर कळवणमध्ये सुरू असलेल्या मोठ्या ऑनलाईन बेटिंग अड्ड्यावर सायबर पोलिसांनी छापा टाकत 5 सट्टेबाजांना अटक केली आहे. कळवण येथील फुलमाता चौकातील एका इमारतीमध्ये हा ऑनलाईन सट्टा अड्डा सुरू होता. संशयितांकडून 1,64,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आसिफ जाफर हुसेन, पठाण अरबाज खान, फरीद खान, पंकज नामदेव आहेर, अरबाज शब्बीर शेख आणि सागर रमेश कांबळे अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. अरबाज शेख हा देवळाली परिसरात ऑनलाईन बेटिंग चालवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने संशयितांची अधिक माहिती काढली, तेव्हा तो कळवण येथे ऑनलाईन सट्टा चालवत असल्याचं समजलं. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी तात्काळ पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या आणि त्यानुसार कळवण येथे पहाटे छापा टाकण्यात आला आणि याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी माहिती दिली. माननीय पोलीस आयुक्त साहेब यांनी नाशिक शहरात सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी त्यांनी आदेशित केलं होतं की कॉल सेंटर्स, ऑनलाईन गेमिंग आणि सायबर रिलेटेड इतर जे काही ॲक्टिव्हिटी आहेत त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करावी असे आदेश दिले होते. त्या अनुषंगानं गोपनीय माहिती प्राप्त केली असता देवळाली नाशिक रोड परिसरामध्ये ऑनलाईन गेमिंग, ऑनलाईन बेटिंग चालू आहे अशी माहिती प्राप्त झाली. त्या ठिकाणी सायबरची टीम रवाना करण्यात आली. त्या ठिकाणी त्या सदर इसमांचा शोध घेतला तर त्या ठिकाणी अशी माहिती प्राप्त झाली की सदर इसम हे नाशिक रोड परिसरातून कळवण या ठिकाणी शिफ्ट होऊन त्या ठिकाणाहून ते गेमिंग आणि बेटिंग चालवत आहेत. त्याप्रमाणे टीम कळवण या ठिकाणी गेली. कळवण या ठिकाणी त्या ठिकाणी 5 इसम मिळून आले. त्या 5 इसम हे वेगवेगळ्या 4 गेमिंग वेबसाईट चालवत होते. त्यांच्याकडून 4 लॅपटॉप, 18 मोबाईल, 54 बँक पासबुक, 25 ATM कार्ड आणि 26 वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांचे सिम कार्ड्स असे त्यांच्याकडून मिळून आले आणि त्यांच्यावर पुढील IT ॲक्ट आणि गेमिंग ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.